कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. नमस्कार मंडळी, आज आपण पौष्टिक असे डिंकाचे लाडू करणार आहोत. माझी ही लोखंडाची कढई आहे. लोखंडाच्या कढईमध्ये पदार्थ केला तर आपल्याला आयर्न वगैरे भरपूर प्रमाणात मिळतं. आज आपण या ठिकाणी डिंकाचे पौष्टिक असे लाडू करणार आहोत. डिंकाच्या लाडूमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, आयर्न, झिंक, K12 असे बरेच खनिज पदार्थ मिळतात. त्यामुळे आपलं शरीर मजबूत होतं, शरीर चांगलं राहतं. वयस्कर मंडळींसाठी पण हे डिंकाचे लाडू फार पौष्टिक आहेत. आपण ते घरी नक्की केले पाहिजेत. दवाखान्यामध्ये आपण एवढे पैसे खर्च करतो. हे सर्व जिन्नस आता आपण एकत्र करून घेऊया. त्यामध्ये जायफळ पावडर आणि विलायची पावडर घालूया. तुम्ही पाहू शकता गूळ आपला पूर्ण मेल्ट झालेला आहे. आता मी बघू शकता सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेतलेत. अशा पद्धतीने तुम्ही लाडू ह्याचे वळून घेऊ शकता. एका दिवसाला एकच लाडू खायचा. कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.